कोकणातील म्हसण्या वेताळाची अमावस्या. मालवणमधील पेंडुर्ले गावात आजही रात्री अपरात्री म्हसण्या वेताळ गस्त घालत असतो, असा तेथील गावकऱ्यांचा अनुभव आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खेड्यात घडली असल्याचे सांगितले जाते, जिथे वेताळ आजही ग्रामदैवत आहे आणि आज तेथे वेताळाचे मोठे मंदिर आहे. या गावाचा इतिहास असा सांगितला जातो. गाव लहान, घरं तुरळक. रात्री पडली की सगळीकडे अंधार आणि भयान शांतता. फार पूर्वी त्या गावापासून थोड्याच अंतरावर झाडाझुडपांनी गच्च भरलेल्या एका ओसाड जागेत स्मशानभूमी होती. तिथे फारसं कुणाचं येणं जाणं नसायचं. गावात कुणाचा मृत्यू झाला तरच त्या वाटेला पाय लागायचा. अशाच एका काळात एक अघोरी साधक त्या स्मशानात येऊन राहू लागला. त्याचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं. काहीजण त्याला भैरवनाथ म्हणू लागले. त्याने त्या स्मशानात वडाच्या झाडाखाली वेताळाची एक भेसूर मूर्ती स्थापन केली. काळ्या दगडात कोरलेली ती मूर्ती, लाल डोळे, उघडं तोंड आणि ओठांवर विचित्र हसू. ही गोष्ट गावात पसरली. गावकरी घाबरले. हे बरोबर नाही, हा माणूस काहीतरी काळेबेरे करतोय असं म्हणत काही जणांनी जाऊन त्याला तिथून निघून जायला सांगितलं. तो काही बोलला नाही. त्या दिवसापासून तो दिवसा कधीच दिसत नसे, पण रात्री, विशेषतः मध्यरात्रीनंतर तो स्मशानात येत असे आणि सूर्योदय होण्याआधी निघून जात असे. एके दिवशी अमावस्येची रात्र होती. गावातील एका माणसाची शेळी हरवली. संपूर्ण गावाने शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. रात्र वाढत गेली आणि शेवटी काही गावकरी कंदील घेऊन स्मशानाच्या दिशेने निघाले. ते तिथे पोहोचले आणि जे त्यांनी पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वेताळाच्या मूर्तीसमोर शेळीचं कापलेलं मुंडकं वेगळं ठेवलेलं होतं आणि त्या मुंडक्याशिवायच्या धडावर तो अघोरी साधना करत बसला होता. त्याच्या गळ्यात हाडांची माळ, डोळे मिटलेले, ओठांतून मंद आवाजात मंत्र. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. एक जण कुजबुजला, आज शेळी, उद्या आपल्या पोरांचा बळी देईल हा अघोरी. क्षणात संताप उसळला. सगळे त्याच्यावर तुटून पडले. लाथा, बुक्क्या, दगड. त्या मारहाणीत अघोरी शेवटी खाली कोसळला. मरता मरता त्याने डोळे उघडले आणि हसत एकच वाक्य उच्चारलं, मला मारून चूक केलीत. वेताळ जागा झालाय. आणि त्याचा श्वास थांबला. काही दिवस शांततेत गेले. पुन्हा अमावस्या आली. त्या रात्री बरोबर 12 वाजता स्मशानात काहीतरी हल्लं. वेताळ जागा झाला, पण त्याला नैवेद्य मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पुन्हा एक शेळी गायब झाली. शोधाशोध झाली आणि शेवटी स्मशानात वेताळाच्या मूर्तीसमोर फक्त शेळीच्या हाडांचा सांगाडा सापडला. गावकऱ्यांना संशय आला, कुणी दुसरा अघोरी तर नाही ना आला, ज्याने शेळी चोरून वेताळाला नैवेद्य चढवला आहे. याचा शोध घेण्यासाठी पुढच्या अमावस्येला 2 माणसांना स्मशानाबाहेर लपून बसायला सांगितलं. रात्र झाली. वारा सुसाट सुटला आणि बरोबर 12 वाजले. अचानक झाडांच्या सावल्यांतून एक काळी आकृती पुढे आली. वेताळ. त्याने एका माणसाची मानगूट पकडली. तो किंचाळू देखील शकला नाही. वेताळाचा आवाज घुमला, माझा नैवेद्य. आणि क्षणात तो माणूस वेताळाचा घास बनला. दुसरा गावकरी भीतीने थरथरत पळत गावात आला. गावात खळबळ उडाली. पुढच्या अमावस्येपूर्वी त्यांनी एका साधूला बोलावलं. त्या साधूने डोळे मिटून सगळं जाणलं. तो म्हणाला, तुम्ही अघोरीला मारून चूक केली. त्याने वेताळ जागृत केला होता. आता तो भुकेला आहे. यावर एकच उपाय आहे. दर अमावस्येला नाही तर वर्षातून एकदा त्याला
शेळीचा बळी द्या, तो तुमचं आणि गावाचं रक्षण करेल. त्या दिवसापासून त्या गावात एक विचित्र प्रथा सुरू झाली. दरवर्षी अमावस्येच्या रात्री बरोबर 12 वाजता वेताळाला शेळीचा बळी दिला जातो. कधीमधी लोक आपली गाऱ्हाणी मांडतात, चांगलं वाईट जाणण्यासाठी वेताळाला कौल लावतात, आपले अमुक कार्य व्हावे यासाठी वेताळाला नवस बोलतात. तेव्हा देखील वेताळाला शेळीचा बळी अर्पण करतात. वेताळ ती सर्व कार्ये चुटकीसरशी पूर्ण करतो, नवसाला पावतो. पण सगळेच लोक चांगल्या हेतूने जात नाहीत. काही जण गुपचूप, करणी, भानामती, जादूटोण्यासाठीही वेताळाला नैवेद्य देतात. कधी शेळी आणि कधी नरबळी. प्लीज कमेंट, शेअर, लाईक अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनेल हॉन्टेड व्हिलेज.